नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. कोणत्या अंतराळ संस्थेने प्रवाह नावाचे कॉम्प्युटेशनल फ्री डायनॅमिक सॉफ्टवेअर विकसित केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए इस्रो. इस्रो या संस्थेने प्रवाह नावाचे कॉम्प्युटेशनल फ्री डायनॅमिक्स सॉफ्टवेअर विकसित केले आहे. तर इस्रो या संस्थेबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969. मुख्यालय आहे बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी व चेअरमॅन आहेत एस सोमनाथ. प्रश्न दुसरा. नुकतेच कोणत्या राज्याने इयत्ता 7वीच्या ICT पाठ्यपुस्तकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण सुरू केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी. केरळ राज्य सरकारने नुकतेच इयत्ता 7वीच्या ICT पाठ्यपुस्तकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण सुरू केले आहे. माहिती पाहू. कॉम्प्युटर व्हिजन धड्यात विद्यार्थी एक AI संगणक विकसित करण्यास सक्षम असतील जो मानवी चेहऱ्यावरील 7 वेगवेगळ्या भाव ओळखू शकेल. हा अनुभव त्यांना AI ॲप्लिकेशन्सचे वास्तववादी आकलन होण्यास मदत करेल. तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक समान AI शिक्षण लागू करण्याची केरळची निवड भारतातील आपल्या पहिली आहे, जी आपल्या मुलांना डिजिटल युगासाठी तयार करण्यास राज्य समर्पण दर्शवते. केरळ राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहेत पिनराज विजयन व राज्यसभा सीट आहेत 9. लोकसभा सीट आहेत 20. तसेच काही केरळ राज्याबद्दल आपण माहिती पाहू. ऑपरेशन अमृत हे केरळ राज्यात सुरू झाले. तसेच याचा उद्देश आहे AMR अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सचा सामना करणे हा ऑपरेशन अमृतचे मुख्य उद्देश आहे. तर तसेच भारतातील पहिले ग्राफीन केंद्र केरळमध्ये सुरू करण्यात आले. तसेच 16वी कृषी विज्ञान काँग्रेस परिषद ही केरळ राज्यातच आयोजित करण्यात आली. तसेच देशातील पहिले बँकिंग राज्य म्हणून केरळ ठरले आहे. प्रश्न तिसरा. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी. ए आणि बी म्हणजेच जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या ठिकाणी खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच खेलो इंडिया मधील पहिले खेलो इंडिया हिवाळी खेळ 2020 मध्ये आयोजित करण्यात आले होते. माहिती पाहू. जम्मू आणि काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा झाली आहे 31 ऑक्टोबर 2019. तसेच जम्मू काश्मीरची राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. तसेच लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला. तसेच लडाख राज्याबद्दल आपण माहिती पाहू. लडाख राज्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता मिळाली आहे 31 ऑक्टोबर 2019. राजधानी आहे लेह. तसेच गव्हर्नर आहेत लेफ्टनंट गव्हर्नर BD मिश्रा. प्रश्न चौथा. टाइम्स मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्काराने कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए. डोनाल्ड ट्रम्प यांना पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पर्सन ऑफ द इयर या सन्मानासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. त्यांना 2016 मध्ये या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच 2023 चा पर्सन ऑफ द इयर पॉप आयकॉन टेलर स्विफ्टला देण्यात आला आहे. तर प्रश्न पाचवा. एक देश एक निवडणूक या घटनादुरुस्ती विधेयकाला कोणत्या देशाने मंजुरी दिली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी. आपला प्यारा भारत देशाने एक देश एक निवडणूक या विधेयकाला मंजुरी दिली आहे. माहिती पाहू. केंद्रीय मंत्रिमंडळानं गुरुवारी 12 डिसेंबर ला एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता विधेयकाचा मसुदा संसदेत सादर केला जाणार आहे. यामध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं यावर्षी सप्टेंबरमध्ये काही शिफारशी केल्या आहेत.
तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे हा एक देश एक निवडणूकचा उद्देश आहे. प्रश्न 6वा. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन डी. डी. गुकेश यांनी जागतिक अजिंक्य बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. तसेच या खेळाचे उपविजेता आहेत डिंक लिरेन. ही स्पर्धा आयोजित सिंगापूर या ठिकाणी करण्यात आली होती. तर जागतिक अजिंक्य बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारे डी. गुकेश हे दुसरे भारतीय बनले आहेत. तर पहिले आहेत विश्वनाथ आनंद हे पहिले जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते आहेत. तसेच जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डी. गुकेश हा सर्वात तरुण ठरला आहे. प्रश्न 7वा. खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन ए. नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये पाहू आपण. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ही योजना 2024-25च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली होती आणि दिल्ली मंत्रिमंडळाने तिला मान्यता दिली आहे. तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 12 डिसेंबर 1911 मध्ये जॉर्ज व्ही यांनी ही स्थापना केली आहे. तर मुख्यमंत्री आहेत मार्लेनाने शूट. तसेच 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबाराच्या वेळी किंग्सवे कॅम्पसच्या कोरोनेशन पार्कमध्ये व्हाईसरॉयच्या निवासस्थानाची पायाभरणी करताना राज्याची राजधानी कोलकात्याहून दिल्ली हलवली जाईल असे जाहीर केले गेले होते. म्हणून दिल्ली ही आपल्या प्यारा भारत देशाची राजधानी 1911 पासून आहे. तसंच इतर काही महत्त्वाच्या योजना पाहू आपण. लाडली बहीण योजना मध्य प्रदेश राज्याची आहे. मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना ही उत्तर प्रदेश राज्याची आहे. लक्ष्मी भांडार योजना ही पश्चिम बंगाल राज्याची आहे. तसेच हमारी बेटी हमारा मान छत्तीसगड राज्याची आहे. तसेच लाडली योजना ही हरियाणा राज्याची आहे. प्रश्न 8वा. कोणत्या राज्याने इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सुरक्षा योजना सुरू केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन सी. हिमाचल प्रदेश राज्याने इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सुरक्षा योजना सुरू केली आहे. तर ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे ही योजना हिमाचल सरकारच्या अंतर्गत 18 ते 60 वर्षे आयु वर्ग महिलांना 1500 रुपये प्रतिमाह प्रदान करेल. ही योजनेचे लक्ष्य आहे की 5 लाखाहून अधिक महिलांना कव्हर करणे व त्यांना आवश्यक वित्तीय मदत प्राप्त करणे शक्य आहे. हिमाचल प्रदेश राज्याबद्दल माहिती राज्य म्हणून मान्यता मिळाली आहे 25 जानेवारी 1971 मध्ये. तर स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. राजधानी आहे शिमला. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू. उपमुख्यमंत्री आहेत मुकेश अग्निहोत्री. राज्यसभा सीट आहेत 3. लोकसभा सीट आहेत 4. हिमाचल प्रदेश महत्वाची योजना पाहू आपण काही हिमाचल प्रदेशमधील. नारी को नमन पंचवटी योजना, हिमकॅड ही योजना. ह्या योजना ह्या मध्य प्रदेश राज्यातील आहेत. हिमाचल प्रदेश या राज्यातील आहेत. प्रश्न 9वा. ICC चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 2025 मधील भारतीय क्रिकेट संघाचे सामने कोठे होणार आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन डी. दुबई या ठिकाणी ICC चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 2025 मधील भारतीय क्रिकेट संघाचे सामने हे दुबई या ठिकाणी होणार आहेत. तर प्रश्न 10वा. आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियन्स 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन ए. जपान या देशाने आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियन्स 2024 मध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. तर यजमान देश हा आपला प्यारा भारत देश हा होता. तर एकूण संघ होते 8.
विजेता संघ आहे जपान तर उपविजेता संघ आहे दक्षिण कोरिया.